मित्रांनो, उद्याचा 1 मेचा उसाटणे मैदान बिंजोडचा खूप मोठा मैदान होणार आहे आणि खूप मोठे बैल येणार आहे त्या मैदानात। जरी 2 मेला कोरेगावचा हिंदकेसरी मैदान असणार आहे, तरी मुंबईची भरपूर टॉपची बैल या 1 मेच्या उसाटणे मैदानासाठी थांबलेले आहेत कोरेगावला न जाता। सो प्रवीण दादाला आपण फोन केला होता। प्रवीण दादा आता थोड्या वेळात येणारच आहेत आणि आपण त्यांच्याशी उद्याच्या मैदानाबद्दल थोडीशी अपडेट घेऊया। आणि उसाटणेचा मैदान बोललं तर सर्वांचा आवडता मैदान, सरळ मैदान असतो आणि इथे टँकरने पाणी फिरवण्याचं काम चालू आहे बघा। सो चला प्रवीण दादा आल्यानंतर बोलूया आपण। अशा पद्धतीने पूर्ण मैदानात पाणी मारण्यात येतोय। ज्या दादांची वाट पाहत होतो, म्हणजे मुलाखतीमध्ये चांगली मुलाखत देणारे प्रवीण दादा, आणि इथलं सर्व नियोजन प्रवीण दादा करतात आणि त्यांचे सहकारी। उसाटणेचं मैदान म्हणजे सर्वांच्या बैलगाडा मालकांचा एक आवडीचा मैदान। फाटी दाखवण्याची गरजच नाही, ती फाटी एवढी सरळ असते आणि बॅरिगेडसुद्धा बघा काम झालेले, पूर्ण लावून झालेले। काय बोलाल दादा उद्याच्या मैदानासाठी? कारण उद्याचा मैदान बोलला तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरेगावचा हिंदकेसरी मैदान आहे, पण तरी पण तुमच्या खातीर आपल्या मुंबईतील बिंजोडच्या खेळासाठी काही आपले गाडा मालक इथेच या मैदानासाठीच थांबलेले आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतोय, कोरेगावचा हिंदकेसरी असला तरी लोकांच्या मनातला हिंदकेसरी मैदान हा उसाटणे मैदान आहे असं आम्ही नाही बोलत, लोक बोलतात। लोकांच्या उद्देशाने उसाटणं हिंदकेसरी मैदान आहे। त्याच्यामुळे आम्हाला 1 मेची जी उत्सुकता असते ती आम्ही 3 महिने अगोदरच आमची तयारी असते आणि तयारी तुम्ही बघू शकता मैदानाची। आणि एक 10% कामं बाकी आहेत, ती कामं आता 1-2 तासात ती पण होऊन जातील। काय खास आकर्षण काय उद्या 1 मेसाठी? उद्या 1 मेसाठी आकर्षण आम्ही 10 सायकली ठेवलेत, 20 कूलर आहेत। प्रत्येक गाडा मालकास, विजयी गाडा मालकास ढाल आहेत, प्रत्येक विजयी गाडा मालकास। या व्यतिरिक्त ट्रॉफ्या आहेत आणि थोड्या प्रमाणात अजून काही बक्षीस आहेत। दादा मैदान किती वाजता सुरू होणार आणि काय तुम्ही मेसेज देणार? मैदान उद्या 11 वाजता राईट टाईम सुरू होणार 100%, आणि आम्ही 10 वाजल्यापासून मैदानाचं ओपनिंग उद्या होणार आहे। या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी अशी कोणत्या नामांकित बैल आहेत जे उद्यासाठी खास आहेत? आकाशदादा राऊतने तर स्वतः सांगितलं की आमचा डोंगरिया इथेच आपल्या 1 मेच्या मैदानासाठी असणार आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे लोक बोलतात का हिंदकेसरी मैदानासाठी तिकडे करायला जाणार आहेत लोक, पण तुम्हाला उद्या समजेल कुठल्या बैल सरप्राईज उसाटण्या मैदानामध्ये येणार आहे ते। म्हणजे जे बैला असे वाटत होते ती इकडे नसेल तिकडे असणार, ती सुद्धा बैला उद्या या मैदानासाठी आहे। हो 100%, कारण तसा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तसं आमचं बोलणं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये। दादा उद्याचा निकाल कसा असणार आहे आपला? निकाल उद्या तुम्हाला सांगतो, लाईव्ह जी आहे ती KTC लाईव्ह आपली जी कर्जतमधली नामांकित लाईव्ह आहे, आणि आमची एक इच्छा होती का उसाटण्याला त्यांची लाईव्ह एकदा तरी ठेवावी, कारण त्यांचं चित्रीकरण एवढं चांगलं असतं ना, तर ते आपल्या मुंबईमध्ये सध्या तरी माझ्या मते टॉपला लाईव्हमध्ये ते आहेत। दादा उसाटण्याचं नियोजन बोलताना कोणाला शंका नसते, कारण स्क्रीनसुद्धा असते आणि एकदम पारदर्शकता जे बोलतात ना ते आपल्या उसाटण्याच्या मैदानात बघायला भेटतं। कारण जिथे जिथे मैदान होतो ना तिथे तिथे उसाटण्या मैदानाचं नाव घेतलाच जातो। काय बोलेल याच्या पाठीमागे कोणाकोणाचा हातभार असतो? याच्या पाठीमागे माझ्या पूर्ण गावाचा, तसेच माझ्या पूर्ण कमिटीचा हातभार आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही पैशाला महत्त्व जास्त देत नाही, मैदान चांगलं आणि सुरळीत कसं पार पडेल त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत असतो। तसेच माझ्या मैदानासाठी मुंबईतले जेवढे पण गाडा मालक आहेत, मैदानवाले आहेत, हे नाही करून थोडेफार हातभार लावतात, कारण मी सुद्धा त्यांच्या मैदानाला हातभार लावत असतो। नक्कीच दादा, मागच्याच वर्षी मला वाटतं, मला माहिती नाही आपला गावकीचा कार्यक्रम होता की काय होता, पण कमिटीने आपला हा मैदान भरवला होता। भव्य दिव्य असा मैदान, जे घाटावरचे लोक झाले, सुंदर बैलाचे मालक तात्या मांगडे सुद्धा बोलत होते की भूतो ना भविष्य असा मैदान इथे घडला होता, जिथे कुस्त्यांची सुद्धा तालीम ठेवली होती। काय बोलायला, असा मैदान पुन्हा नियोजन आहे काय आपल्या? तुझ्या माहितीसाठी सांगतो, उद्याचं मैदान, उद्याची सत्यनारायण पूजा पण होती आपली, पण ती कॅन्सल झाली, आणि तसाच कार्यक्रम फक्त शर्यती नाही भरवणार, पण सेम तसाच कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, आणि त्याबरोबर तुम्हाला मेजवानी सुद्धा भेटेल। येत्या मेमध्ये आपले अध्यक्ष संदीप भाई हे त्याचं आयोजन नक्कीच करणार आहेत आणि आपल्या याच मैदानावर होणार आहे।
नक्कीच. अजून काय बोलाल उद्याच्या शर्यतीबद्दल? उद्या येणाऱ्या पब्लिकांना काय विनंती असेल किंवा व्हॉट्सअपवरती जे शर्यती जमल्या असतील, कारण का बहुतेक वेळेला बघतो ना आपण व्हॉट्सअपवरच्या शर्यतीत जमून सुद्धा ती बैलं लवकर येत नाही. बघूया, उद्या प्रयत्न केलेत मी आणि सर्वांना आवाहन करतो का 10:30-10 वाजताच मैदानामध्ये या आणि व्हॉट्सअपवाल्यांना आवाहन करतो का तुम्ही लवकर या आणि लवकर शर्यती खेळा. आणि या व्यतिरिक्त आपण एकच्या अगोदर ज्या गाड्या होतील त्यांना त्यांच्यामध्ये 4 ते 5 लकी ड्रॉ काढणार आहोत. 1 सायकल आणि 4 कूलर आहेत. आणि या व्यतिरिक्त प्रत्येक गाडा मालकास विजयी ढाल सुद्धा आपण ठेवलेली आहे. नक्कीच दादा. आणि दादा एक जाता जाता शेवटचा प्रश्न, कारण इथे भरपूर काम दिसते. उसाटणे मैदान चालूच राहणार आहे ना आपलं? कारण का उसाटणे मैदान हा आपला सर्वांचा आवडीचा मैदान. नाही, उसाटणे मैदान हा चालूच राहणार. तुम्ही बघू शकता हा जो कंपाऊंड हा लोडाचाच आहे, पण शेवटी आपल्या हातात नाही. बाकी उसाटणं मैदान आम्ही नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि तसेच आम्ही सुद्धा प्रार्थना करतो. आम्ही जेव्हा येतो ना तर हाच प्रश्न करू. आम्ही जेव्हा बघतो ना तेव्हा हाच प्रश्न निर्माण होतो प्रत्येक बैलगाडा मालकामध्ये पण आमच्यामध्ये पण. तिथं तुम्ही दूर केला. आणि काय बोलाल की उद्या जे येतात मोठी मोठी नंदी, कसा टोकन पद्धत ठेवली जाणार आहे की काय? कारण का कधी कधी काय होतात मग छोटे बैलगाडा मालक नाराज होतात की तुम्ही मोठे असते तर पहिले पाठवतात, कारण का त्यांना सुद्धा अंधाराच्या आत काढायचं असतात. मग आपली सिस्टम कशी असणार आहे उद्या? उद्या आम्ही टोकन पद्धतीने ठेवणार आहोत आणि तसेच ड्रायव्हरांच्या सोयीसाठी आम्ही इथे एक स्कूटी ठेवणार आहोत. म्हणजे ड्रायव्हर इथे आला तर तो स्कूटीवर बसून डायरेक्ट तिथे जाणार आहे. आणि 10 गाड्यानंतर आम्ही एक गाडी VIP सोडणार आहोत. म्हणजे कोणाला काही वाटायला नको म्हणून फक्त 10 ते 15 गाड्यानंतर एक गाडी ती सोडणार आहोत आम्ही. कसं आहे मोठ्यांना पण त्रास नको आणि जे बाकी गाड्या मालक आहे त्यांना त्रास नको. चला दादा, रजा घेतो. जाता जाता एवढंच, उद्या बैलगाडा मालक, बैलगाड्या प्रेक्षक उद्या उसाट्या मैदानासाठी काय यावे याचं उत्तर द्या. काय यावे? कारण जसे लोक बोलतात का उसाटणं मैदान हिंदकेसरी मैदान व्हावा, यासाठी नक्कीच यावं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सर्वांसाठी सर्व मैदानासाठी हातभार लावतो आणि सर्वांना उद्या गुरुवार असून सुद्धा एवढी इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होईल हे तुम्ही नक्कीच बघणार. का ते फक्त एकच का आमच्या मैदानाविषयी आम्ही आमचं मैदान नाही सांगत, आपलं मैदान म्हणून सांगतो आणि त्यांचा प्रेम म्हणून ते नक्कीच आवर्जून सर्व येतात. आणि शक्यच नाही दादा, खरं का इथे मैदान बोलला ना तर कुठल्या मैदानात एवढी गर्दी नसते तेवढी या मैदानात गर्दी भरली जाते. चला, धन्यवाद दादा. शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. आणि उद्या मोठमोठी नंदी आपल्याला पळताना दिसेल दादांनी बोलल्याप्रमाणे. भेटूया आता आपण उद्या.